आता चीज प्रोडक्शन कशा पद्धतीने केलं जातं ते आपण बघू. तर चीज इज प्रोड्यूस्ड ऑन लार्ज स्केल फ्रॉम द अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे जगभरात गाईच्या दुधाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्याने गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवलं जातं. फर्स्ट केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म्ड. सुरुवातीला त्या दुधाच्या केमिकल आणि मायक्रोबियल म्हणजे रासायनिक आणि जैविक परीक्षण होते त्याचे. त्यानंतर सम कलर्स अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलाई लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलाई क्रिमोरिस, स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ द मिल्क. म्हणजेच त्यानंतर काही कलर, काही रंग आणि काही मायक्रोब्स जसे की लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, त्यानंतर लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस हे त्या दुधामध्ये मिक्स केले जातात. ते का मिक्स केले जातात तर इट इम्पार्ट्स सोअरनेस टू द मिल्क. म्हणजे दह्याला त्यामुळे त्या दुधाला आंबटपणा येतो. आफ्टर धिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर म्हणजे दह्यासारखा घट्टपणा त्याला मिळवण्यासाठी व्हे म्हणजेच काय तर वॉटर इन योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. जेव्हा आपण दही तयार करतो तेव्हा त्याच्यातलं पाणी हे बाहेर निघून जाणं गरजेचं असतं म्हणजे त्याला घट्टपणा येईल. त्या एक्स्ट्राच्या पाण्यालाच व्हे असं म्हटलं जातं. ते त्यातून काढून टाकणं गरजेचं असतं. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस हे सूक्ष्मजीव व रंग त्यामध्ये मिसळले जातात. त्यामुळेच दुधाला आंबटपणा येतो. त्यानंतर दह्यातील पाणी म्हणजेच व्हे काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते. ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनाइट विकर हा पूर्वीपासून वापरात येत असे. परंतु हल्ली कवकांपासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. म्हणजेच काय तर सुरुवातीच्या काळात काय व्हायचं की भरपूरदा एन्झाईम्स असे इझिली अवेलेबल नसायचे, त्यामुळे ते प्राण्यांपासून मिळवावे लागायचे. तर हे रेनेटसुद्धा एक तसंच एन्झाईम होतं की जे कॅटल्सच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये मिळवलं जायचं. द एन्झाईम अन एन्झाईम रेनेट ऑब्टेन फ्रॉम एलिमेंटरी कॅनल ऑफ द कॅटल वॉज बिंग ट्रेडिशनली यूज्ड अर्लियर. हाऊएवर अन एन्झाईम प्रोटीएज ऑब्टेन फ्रॉम फंगाय इज यूज्ड ॲट द प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. म्हणजे आधीच्या काळात जेव्हा रेनेट वापरलं जायचं त्यावेळी ते काय व्हायचं तर कॅटल्सपासून मिळवलं जायचं. पण आत्ताच्या काळात प्रोटीएज हे एन्झाईम वापरलं जातं चीज तयार करण्यासाठी, जे फंगसपासून मिळवलं जातं. त्याचं कारण हेच की त्यापासून आपल्याला व्हेजिटेरियन चीज मिळतं, कारण हे कोणत्याही प्रकारच्या ॲनिमल्सपासून मिळवलं जात नाही. द व्हे इज सेपरेटेड फ्रॉम योगर्ट विच हॅज सम अदर युजेस. म्हणजेच व्हे जे असतं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी योगर्टमधलं ते त्यातनं काढलं जातं, ज्याचे वेगवेगळे पुढे उपयोग केले जातात. देन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज इज स्टार्टेड थ्रू द स्टेप्स लाईक कटिंग द सॉलिड योगर्ट इंटू पीसेस, वॉशिंग, रबिंग, सॉल्टिंग अँड मिक्सिंग ऑफ द इसेन्शियल मायक्रोब्स, पिगमेंट्स अँड फ्लेवर्स. देन चीज इज प्रेस्ड अँड कट इंटू पीसेस अँड स्टोर्ड फॉर द रायपनिंग. म्हणजेच काय होतं तर जेव्हा आपण त्याच्यातनं एक्स्ट्राचं पाणी म्हणजेच व्हे जेव्हा आपण काढून टाकतो त्यानंतर मग त्याची खरी चीजची प्रोसेसिंग सुरू होते. म्हणजे खऱ्या चीजच्या प्रोसेसिंगमध्ये काय होतं तर त्यानंतर जे पाणी काढून टाकल्यानंतर जे घट्ट झालेलं एकदम दही असतं त्याचं मग कटिंग होतं, त्याचे पीसेसमध्ये म्हणजे त्याला तुकड्यांमध्ये विभागलं जातं. त्यानंतर त्याला धुतलं जातं, मग त्याला रब केलं जातं, मग मीठ टाकलं जातं. त्यानंतर जे इसेन्शियल मायक्रोब्स असतात ते त्यात टाकले जातात. नंतर रंग आणि चवीनुसार हवे ते पदार्थ त्यात टाकले जातात आणि त्यानंतर चीज हे प्रेस केलं जातं म्हणजे दाबून त्याला आकार दिला जातो. त्यानंतर त्याचे वेगवेगळे पीसेस पुन्हा केले जातात आणि मग ते रायपनिंगसाठी ठेवलं जातं. रायपनिंगसाठी ठेवलं जातं म्हणजे काय तर सुरुवातीला जे तयार झालेलं चीज असतं ते एकदमच मऊ असतं, जे खाण्यायोग्य नसतं. त्यानंतर काही काळ ते चीज जसंच्या तसं इंडस्ट्रीजमध्ये स्टोअर केलं जातं आणि ठराविक पिरियड संपल्यानंतर मग ते बाजारात विक्रीसाठी आणलं जातं. मग याच प्रोसेसला आपण रायपनिंग म्हणतो. दह्यातून पाणी वेगळे काढले गेल्यानंतर त्यात घट्ट दह्याचे तुकडे कापले जातात. त्यानंतर ते धुतले जाते, रगडले जाते. त्यानंतर त्यात मीठ घातलं जातं, कारण आपल्याला माहिती आहे की चीजची चव ही थोडीशी खारट असते. त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग आणि स्वाद मिसळून चीज प्रक्रिया सुरू केली जाते. त्यानंतर दाबून त्या चीजचे तुकडे केले जातात आणि त्यानंतर परिपक्वतेसाठी म्हणजेच रायपनिंगसाठी ते साठवून ठेवले जातात. आता परत लेट्स थिंकमध्ये काही प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. विच डिफरंट टाइप्स ऑफ चीज आर यूज्ड इन वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर अँड सँडविच. म्हणजे पिझ्झा, बर्गर, सँडविच यांसारखे जे पाश्चिमात्य खाद्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे चीज वापरलं जातं तर त्याच्यामध्ये कॉमेम्ब्रेट, कॉटेज चीज,
चेदार चीज अशी वेगवेगळ्या प्रकारची चीज त्यात वापरली जातात आणि त्यांच्यामध्ये काय फरक असतो तर तो फरक आपल्याला खाली डू यू नो मध्ये दिलेला आहे. तर आपण बघूया. ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स स्ट्रिक्ट क्लीनलीनेस अँड स्टरलायझेशन इज इसेन्शियल ॲज बॅक्टेरिया कॅन बी अटॅक बाय द व्हायरसेस. म्हणजे जेव्हा इंडस्ट्रीवरती आपण मिल्क प्रोडक्टचं इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शन करतो त्यावेळी क्लीनलीनेस हा पाळलाच गेला पाहिजे आणि स्टरलायझेशनसुद्धा केलं गेलं पाहिजे. म्हणजेच निर्जंतुकरण हे करावंच लागतं कारण बॅक्टेरियांवरती व्हायरसचा अटॅक होण्याची शक्यता त्यामध्ये जास्त असते. म्हणून व्हायरस रेझिस्टंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया आर डेव्हलप्ड. म्हणून आताच्या काळात डायरेक्टली व्हायरस रेझिस्टन्स अशा व्हरायटीज ह्या बॅक्टेरियाच्या तयार करण्यात आलेल्या आहेत. रिसेंटली द यूज ऑफ म्युटंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया हॅज बीन इन्क्रीज्ड. Artificially some strains are developed that will help to avoid unnecessary steps and materials. म्हणजे आर्टिफिशियली वेगवेगळ्या प्रकारचे आता स्ट्रेन्स तयार केले गेलेले आहेत की ज्याच्यामुळे अननेसेसरी स्टेप्स ह्या गाळल्या जातील. फ्रेशली प्रिपेअर्ड चीज इज ऑलवेज सॉफ्ट. म्हणजे सुरुवातीच्या काळात जे नवीन तयार झालेलं चीज असतं ते सॉफ्ट असतं, ज्याला आपण कॉटेज चीज, क्रीम चीज किंवा मोझरेला चीज म्हणून ओळखतो. जेव्हा ते आपण 3 ते 12 महिन्यांसाठी आपण ते स्टोअर करतो, साठवून ठेवतो, त्यानंतर सेमी हार्ड असं एक चेदार चीज तयार होतं. व्हेअर ॲज आफ्टर रायपनिंग फॉर 12 to 18 months. म्हणजे जेव्हा आपण तेच चीज जेव्हा आपण 3 ते 12 महिने न ठेवता 12 ते 18 महिन्यांपर्यंत साठवतो तेव्हा एकदमच कडक घट्ट असं एक चीज तयार होतं ज्याला आपण परमिसन चीज म्हणून ओळखलं जातं.